CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। घटनाकाराच्या चरणी आमदार श्वेताताई महाले नतमस्तक। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी चिखली येथील जयस्तंभ चौकातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास माल्यार्पण केले व मतदारसंघातील सर्व बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परम पूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देते। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांनाच एकजूट राहण्यासाठी एक संविधान दिलं। त्या संविधानाचं पूजन करून आज अखंड भारत आपल्याला दिसतोय। लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत। संपूर्ण देशामध्ये जे वातावरण आहे ते राजकीय आहे आणि अशा या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीने जो जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे, हा जाहीरनामा आजच्या पावन मुहूर्तावरती त्या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाला अपेक्षित जे काम करणं अपेक्षित होतं ते काम भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने मोदी सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आताही या निवडणुकीला समोरात असतानाचा जो जाहीरनामा आहे हा पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी ठेवून त्यानंतर तो प्रसिद्ध केला जाणार आहे। मी आपल्या सर्वांना पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा देते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिकवण, जे आचार, जे विचार दिलेले आहेत त्या आचारा विचारावरती आपण सर्वांनी त्या ठिकाणी काम केले पाहिजेत। आणि आज आपण बघतोय संपूर्ण जगालाच एक दिशा दर्शवणारा जर कुठला देश असेल तर तो भारत आहे आणि याचं प्रमुख कारण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देते। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांनाच एकजूट राहण्यासाठी एक संविधान दिलं। त्या संविधानाचं पूजन करून आज अखंड भारत आपल्याला दिसतोय।
लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत। संपूर्ण देशामध्ये जे वातावरण आहे ते राजकीय आहे आणि अशा या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीने जो जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे, हा जाहीरनामा आजच्या पावन मुहूर्तावरती त्या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाला अपेक्षित जे काम करणं अपेक्षित होतं ते काम भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने मोदी सरकारने त्या ठिकाणी केलेला आहे आणि आताही या निवडणुकीला समोर असतानाचा जो जाहीरनामा आहे हा पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी ठेवून त्यानंतर तो प्रसिद्ध केला जाणार आहे। मी आपल्या सर्वांना पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा देते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिकवण, जे आचार, जे विचार दिलेले आहेत त्या विचारावरती आपण सर्वांनी त्या ठिकाणी काम केले पाहिजेत। आणि आज आपण बघतोय संपूर्ण जगालाच एक दिशा दर्शवणारा जर कुठला देश असेल तर तो भारत आहे आणि याचं प्रमुख कारण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।